आणि तुम्ही ज्या पदासाठी आता उभे आहात, तुम्ही तुमच्या गणासाठी एक ग्रामपंचायत म्हणून गावांसाठी काय वेगळेपण देणारे, काय योजना असणार आहे तुमच्या पुढे? आता सगळ्यात महत्त्वाचं ग्रामपंचायतीचं सगळं कामकाज पंचायत समितीला चालतं. हो. मग त्यांचा जो आराखडा असेल, तो आराखड्यामध्ये काही बदल करणं असेल किंवा त्यांच्या काही कमतरता असतील, मग त्याकडे खास करून लक्ष देणं. आता माझ्या मतदारसंघात टाकेवाडी हे गाव आहे. तिथे थोडीशी पाण्याची समस्या आहे, ते सोडवण्याचा सगळ्यात पहिला प्रयत्न राहील. आणि वैयक्तिक लाभाच्या योजना त्याच्यामध्ये साहेबांनी आपल्याकडे अनुसया उन्नती केंद्र मनसरमध्ये स्थापन केलेलं आहे. त्यामार्फत म्हणजे सर्वसाधारण महिलेला किंवा लोकांना तहसील कार्यालयात जाणं शक्य होत नाही किंवा मग ते करत नाही, घेत नाही त्या योजना. त्यासाठी साहेबांनी एक टीम तयार केलेली आहे आणि त्या टीममध्ये त्या बायका काम करतात. मग आमच्यासारखे त्यांच्याकडे कॉन्टॅक्ट करून ज्या काही योजना आहेत त्यांना देण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करतो. महिला सक्षमीकरणावर तुमचं काय मत आहे? म्हणजे महिलांसाठी काय आलेख असणार आहे तुमचा कामाचा आणि ते तुम्ही कसं काम करणार आहे महिलांसाठी? राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या योजना, बऱ्याच काही योजना आहेत, त्या महिलांपर्यंत पोचत नाही. मग त्याच्यामध्ये त्या योजनांमार्फत म्हणजे बचत गटामार्फत जे काही प्रशिक्षण आहे पंचायत समितीकडनं, तर ते लघु उद्योगासाठी, तर ते महिलांपर्यंत पोचावं आणि ते प्रशिक्षण त्यांना मिळावं अशी माझी म्हणजे असा माझा प्रयत्न राहील. बरोबर. मग तुम्हाला ही जी निवडणूक आहे येऊ घातलेली, ती सत्तेची वाटते की विश्वासाची वाटते? मी सत्तेसाठी नाही तर सत्तेसाठी किंवा राजकारणासाठी काम करत नाही, तर समाजकारणासाठी काम करते. आणि म्हणजे इथून मागच्या काळातही मी तेच केलंय आणि इथून पुढेही मी तेच करणार.